जिल्ह्यामध्ये अंजनगाव सुरजी तालुक्यात एक गाव विहीगाव नावाचं आहे। शहानूर नदीच्या काठावर त्या ठिकाणी खेळाचं मैदान आहे मोठं। त्या संदर्भात आपल्याकडे मी पत्र पण दिलं होतं। आपण तातडीने कारवाई करण्याकरता आयुक्तांना पण सांगितलं होतं। ते मैदान पूर्णपणे खोदल्या गेलं, त्या ठिकाणची पूर्ण वाळू काढून घेतल्या गेली आणि खेळाचं मैदान पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं। आपण दिलेल्या आदेशानंतर मी तहसीलदाराशी जेव्हा बोललो तेव्हा तहसीलदार अत्यंत उर्मटपणे मला त्यांनी उत्तर दिलं आणि आवाज चढवून सांगितलं की माझी बदली केली तरी हरकत नाही, मी बदली करता तयार आहे। अशा पद्धतीचं उत्तर अंजनगाव सुरजीच्या तहसीलदार त्यांना त्या संदर्भात ते उद्ध्वस्त करण्याकरता मला त्यांना वाटतो तहसीलदार अंजनगाव सुरजी महिला आहेत, अंजनगाव सुरजी आणि माझं गाव आहे विहीगाव। त्या संदर्भात आपण माझ्या पत्रावर लिहिलं होतं। आयुक्तांना 7 दिवसामध्ये त्यांनी मागितलं होतं। असं असताना सुद्धा तहसीलदारांनी ज्या पद्धतीने माझ्याशी त्या बाबतीत उत्तर दिलं ते अत्यंत चुकीचं आहे आणि आपला अपमान करणारा असं आहे। अमरावती जिल्ह्यातील विहीगाव या गावातील लाखो चौरस फूट जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा अधिवेशनात गाजला। विभागीय आयुक्तांकडून जागेची पाहणी केली असता आमदार JM अभ्यंकर यांचा तारांकित प्रश्न विधान भवनात मांडला। बोल महाराष्ट्र न्यूज या चॅनलने या प्रकरणाला वाचा फोडली होती। जिल्हा अमरावती अंजनगाव सुरजी तालुक्यातील विहीगाव येथील शहानूर नदीकाठावरील 1 लाख चौरस फुटाहून अधिक क्षेत्रफळाच्या जमिनीवर सुरू असलेल्या कथित वाळू तस्करी तसेच गावातील खेळाचे मैदान संपुष्टात येण्याचा धोका हा गंभीर प्रश्न बोल महाराष्ट्र न्यूजने जून दरम्यान वृत्तमालिका प्रकाशित केली होती। त्यावर आमदार JM अभ्यंकर यांनी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातील विधानसभेत गाजलेल्या चर्चेनंतर गुरुवारी विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली। 10 डिसेंबरला विधान परिषद आमदार JM अभ्यंकर यांनी हा मुद्दा तारांकित प्रश्नांच्या स्वरूपात उपस्थित केला होता। शहानूर नदीच्या प्रवाहालगत सुरू असलेल्या वाळू तस्करीमुळे नदीकाठी होणारे नुकसान, जमिनीची होणारी झपाट्याने घसरण व खेळाचे मैदान धोक्यात येत असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी तातडीने चौकशीची आवश्यकता मान्य करून 11 डिसेंबरला विभागीय आयुक्तांकडून स्थळ पाहणी करून सविस्तर अहवाल सादर केला जाईल अशी घोषणा केली आहे। ते लहान मुलं म्हणजे लहानपासून 5 वर्षापासून कधी तक्रार केली आपण मी फरवरी महिन्यापासून 5-6 महिने झाले, 7-8 महिने होऊन झाले। याच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई झाली नाही। माया म्हणाले कोणी समाधान असं दिला नाही का मी हे कारवाई कुठं तक्रार केली होती? तहसीलले BDOकडे ग्रामपंचायतले तक्रार केली। यांनी यावर ॲक्शन घेतली नाही? याच्यावर काहीच ॲक्शन घेतलं नाही। आज रोजी अमरावतीची जी टीम आहे आज दाखल झाली, आज कारवाई करत आहे। हे आमची अभ्यंकर साहेबाची कृपा आणि त्यांनी हा संसदेमध्ये मुद्दा घेतलेला हे मुद्दा त्यांना घेतलेला आहे। हे मुद्दा मी त्यांना फोन लावून सांगितलं होतं। बरेचसे डाव सांगितलं मी, बरेचसे डाव इकडे तहसीलकडे आलो, पण याच्यावर तहसीलदारांना तो काही सुनवाई घेतली नाही माझी। पांडेबुवांना तो काही घेतलीच नाही। पांडेबुवा आणि याच्यात जे ग्राउंड आहे त्यावर भूमाफियांनी रेती तस्करांनी काय केलं, म्हणजे रेती चोरून दिली, मोठे खड्डे गेले त्याच्यात। आज जे अमरावतीची जी टीम आलती ना, हे कधी 5 दिवशी मोजत अशी असं टेपं ना, तो